नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, परमपूज्य, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज उपस्थित आयुष्यमान उपासक गौतमजी वागदे व आयुष्यमती उपासिका प्रणिताई वागदे या परिवारामध्ये श्रावस्ती नगर, जिल्हा वर्धा या रत्नसंभव बुद्धविहार रुक्मिणी नगर येथील आणि परिसरातील, श्रावस्ती नगर परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रतिही मंगलाची कामना करतो. आज या गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परित्तपाठ आणि धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांनी खाली हात ठेवा. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच फितो भवतु लोकोच्च राजा भवतु धम्मिको. तुम्ही वंदनेमध्ये देव म्हणता, देव वसतु म्हणता. देव, काही लोक बघा देव वसंतु म्हणता. तुम्ही काय म्हणता? देव वसंतु कालेन. अनेक बाया तसंच म्हणत आहे, देव वसंतु कालेन, किंवा म्हणजे अशा पद्धतीने आपण तो ऍक्च्युअली तो शब्द कसा आहे वंदनेमधला? देवो वसतु कालेन. शब्द कसा आहे तो? देव वसंतु नाही आहे, देव देवो वसतु, देवो वसतु कालेन. देवो म्हणजे वसतु म्हणजे वत्स, वत्स म्हणजे वर्षा होत असते, पाऊस होत असते. म्हणून पालीमध्ये धम्मलिपीमध्ये वत्सावास म्हणतात. वत्सा अधिक वास, वर्षा म्हणजे पावसाच्या वेळी भिक्खूने 3 किंवा 4 महिने एका ठिकाणी वास्तव्य करणे, वास करणे, थांबणे, राहणे, त्याला वत्सावास म्हणतात. पालीमध्ये काय म्हणतात? वत्सावास. अयं वत्सान कालो म्हणजे यह वर्षावास का काल है. तर हे वत्सावास पाली धम्मलिपीमध्ये आहे आणि वर्षावास संस्कारित मध्ये आहे. तर तो शब्दच कसा आहे? देवो वसतु कालेन. लक्षात येत आहे का तुमच्या? देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच हितो भवतु लोकोच्च. लोकोच्च नाही तो शब्द, लोकोच्च राजा भवतु धम्मिको. याचा अर्थ इतका मस्त आहे, देवो वसतु कालेन. देव म्हणजे काय? वेळेवर पाऊस पडो. याचा अर्थ किती मस्त आहे. देवो वसतु कालेन म्हणजे वेळेवर पाऊस पडो. सस्य संपत्ती हेतुच, वेळेवर पाऊस पडो आणि म्हणजे संपत्तीमध्ये वाढ हो. राजा भवतो धम्मिको, राजा धम्मवान हो, धम्मिक हो. आणि राजा जर धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा धम्मवान होत असते. यथा राजा तथा प्रजा. लक्षात घ्या. तर हे म्हणजे वेळेवर पाऊस पडो, पिकांची चांगल्या प्रकारे वृद्धी हो. शेतकरी राजा, त्याची जर पिकं डोलू लागली आहे का नाही तर तो आनंदित राहते. आणि शेतकऱ्यांची म्हणजे वेळेवर पाऊस पडला तर चांगलं उत्पन्न होत असते आणि भरघोस उत्पन्न होत असते आणि शेतकरी राजा सुखी होत असते, असाही त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या जगाचा पोशिंदा कोण आहे? शेतकरी आहे. भगवान बुद्धाला सर्वोत्तम भूमिपुत्र सुद्धा म्हणतात. तुम्ही सुत्त पिटकामध्ये आणि बुद्ध आणि धम्मामध्ये
कशी भारद्वाज हे जर तुम्ही ऐकलं तर बुद्धाच्या घरी आपण पाहिलं असेल, आपण बुद्ध आणि धम्म जर ग्रंथ वाचला तर असा बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे? राजा शुद्धोदनाच्या घरी, म्हणजे कपिल वस्तूला राजा शुद्धोदनाच्या घरी एका दिवसाला 1000 नांगर चालवत होते. किती? आवाज येत आहे माझा तुमच्यापर्यंत बरोबर? एका दिवसाला 1000 नांगर राजा शुद्धोदनाच्या शेतावर चालायचे. आणि एवढंच नाही तर आता 1000 जर बैल एका दिवशी जर चालत असेल नांगराला, तर बैल किती लागते एका नांगराला? 2 लागते ना. मग किती बैल असेल? 2000. म्हणजे 1000 नांगराला 2000 बैल. आणि स्वाभाविकपणे ज्यांच्या इकडे 2000 बैल असेल राजा शुद्धोदनाच्या घरी, तर त्यांच्या घरी बैल असेल तर गायी सुद्धा निश्चित असेल, आणि गायी असेल तर त्यांच्या घरी दूध सुद्धा असेल. म्हणून सर्वोत्तम भूमिपुत्र बाबासाहेबांनी तर हे लिहिलेलं आहे की राजा शुद्धोदन हा जरी राजा होता आणि राजा शुद्धोदनाचा सुपुत्र सिद्धार्थ गौतम हा जरी राजपुत्र होता, तरी पण मात्र शाक्यांमध्ये आणि कोलियांमध्ये, नीट आहे का, बाबासाहेबांनी लिहिलंय बुद्ध आणि धम्मामध्ये, शाक्यांमध्ये आणि कोलियांमध्ये एक परंपरा होती, चांगली परंपरा होती. कोणती? शाक्य गणामध्ये आणि कोलिय गणांमध्ये एक परंपरा होती. कोणती? राजा जरी असला, राजाचा राजकुमार राजपुत्र जरी असला, तरी पण त्याने मात्र पहिल्या दिवसाला शेतीमध्ये हातात नांगर धरायचा, म्हणजे नांगर चालवायचा. बाबासाहेब तर असं लिहितात बुद्ध आणि धम्मामध्ये, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम या परंपरेचं दरवर्षी पालन करायचे. जरी ते राजकुमार जरी असले तरी ती परंपरेनुसार त्या परंपरेचं ते चांगल्या पद्धतीनं पालन करायचे. आणि बाबासाहेब तर असं लिहितात की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला नांगर हातात पकडायचा आणि नांगर हातात धरायची कमीपणा वाटत नव्हती, तिरस्कार वाटत नव्हता, म्हणजे त्याला श्रमाविषयी. म्हणून जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम, नीट लक्ष द्या, जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा त्यांच्या पित्यांच्या म्हणजे स्वतःच्या कपिलवस्तूच्या शेतावर जायचे आणि जांभळाच्या झाडाखाली त्यांनी प्रथमतः ध्यान केलं, तर तेव्हा ते बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथातली गोष्ट सांगतो की बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ते बुद्धच व्हायचे, तर ते जांभळाच्या झाडाखाली म्हणजे स्वतःच्या पित्याच्या त्या बांधावर लावलेल्या जांभळाच्या झाडाखाली बसून शेतीमधलं पाहणी करायचे. आता शेतीमधले पाहणी कोणती करायचे? कोणते शेतीमधले पाहणी करायचे? की ते असं पाहायचे की उन्हाळ्यामध्ये काही मजूर लोक, कष्टकरी लोक, काही नौकर लोक त्या शेतामध्ये नांगर पकडत आहे, वरतून कडक ऊन तपत आहे, त्यांच्या पायाला काटे टोचत आहे, घाम निघत आहे, ते बांध घालत आहे, झाडं तोडत आहे, नांगर धरत आहे, श्रम करत आहे, आणि ते भुके ताण्याने व्याकुळ झाले. या सगळ्या घटनेचं तो अनुकरण करायचा. कोण? बोधिसत्व सिद्धार्थ गौतम. तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला असा प्रश्न पडते, त्यांचे मित्र, ते जे बालपणीचे मित्र होते त्यांचे, कालुदाई म्हणा, छन्न म्हणा, खूप सारे मित्र होते सिद्धार्थ गौतमाचे, तर ते शिकार करायचे. तर त्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्या आपल्या मित्रांना विचारायचा की हे लोक कोणते आहे रे, जे शेतीमध्ये श्रम करत आहे, घाम गाळत आहे, कष्ट करत आहे, त्यांच्या पायांना काटे टोचलेले आहे, रक्त लागलेलं आहे, वरतून ऊन तपत आहे, उन्हातानामध्ये कडक उन्हामध्ये काम करत आहे, बांध घालत आहे, झाडं तोडत आहे, एवढ्या कष्टाची श्रमाची काम करत आहे, असं बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला हा प्रश्न पडला. बुद्ध की काल मार्क्स या ग्रंथामध्ये मस्त लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी की हे कोणते लोक आहे, तर त्यांचे मित्र म्हणतात सिद्धार्थ गौतमाला, त्यावेळी ते राजकुमारच असतात, की त्यांचा जन्मच श्रम करासाठी झाला आहे. लक्षात घ्या. तर बघा, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ते बुद्धच व्हायचे आहे, त्यावेळी बघा त्या वयामध्ये, त्या बालपणामध्ये असं म्हणतात की एकाने कष्ट करावे आणि दुसऱ्याने त्याच्या कष्टावर जगावे, म्हणजे मजा मारावी. समजलं तुम्हाला? एकानं श्रम करावे आणि दुसऱ्याने त्याच्या श्रमावर, कष्टावर, मेहनतीवर मजा मारावी. तर हे चांगली गोष्ट नाही. बघा किती मोठी करुणा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमामध्ये होते त्याच वेळी, आणि म्हणून त्यांनी राजहंस पक्षी वगैरे तुम्ही ही घटना पाहिलेलीच आहे. तर तुम्हाला माहित आहे म्हणजे बुद्ध काय, म्हणजे सिद्धार्थ गौतम काय म्हणत आहे या ठिकाणी? एकाने श्रम करावे आणि दुसऱ्याने दुसऱ्याच्या श्रमावर मजा मारावी, मस्त सुख भोगावं. तर हे कोणते लोक आहे बरं आज भारतामध्ये? ब्राह्मण लोक. बरोबर आहे का नाही? श्रम न करता जगणारे. म्हणून या जम्बूद्वीप भारताची प्राचीन संस्कृती आहे श्रमण संस्कृती आणि
ब्राह्मण संस्कृती. पाली धम्मलिपीमध्ये त्याला समन संस्कृती म्हणतात आणि पाली धम्मलिपीमध्ये बमन संस्कृती म्हणतात. श्रमण आणि ब्राह्मण संस्कृती. श्रमण संस्कृती म्हणजे काय? आपल्या मनाला श्रम देणारी आणि मनासोबतच शरीरालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती. आणि ब्राह्मण संस्कृती कोणती? ऐत खाऊ संस्कृती, दुसऱ्याच्या कष्टावर मेहनतीवर जगणारी आजही ब्राह्मण संस्कृती. म्हणजे ब्राह्मण संस्कृती आज कुठं आहे? ती ब्राह्मण संस्कृती, ऐत खाऊ संस्कृती, दुसऱ्याच्या कष्टावर जगणारी संस्कृती तुम्हाला भारतातले जेवढे काही जुने बुद्ध महाविहार होते त्याला मंदिर मध्ये कन्वर्ट करून आज त्या ठिकाणी 84,000 प्राचीन जे महाविहार होते, 84,000 प्राचीन बौद्ध महाविहार होते, त्याच्यावर कब्जा करून, जबरन कब्जा करून तिथल्या बुद्धांच्या मूर्त्या, सोन्याच्या बुद्धाच्या मूर्त्या गायब करून, सोन्याच्या बुद्धाच्या मूर्त्या अग्नीमध्ये वितळवून त्यांनी, ब्राह्मणांनी त्या ठिकाणी, म्हणजे आजही ब्राह्मणाचं आरक्षण आहे मंदिरामध्ये. लक्षात घ्या. आज म्हणजे आपण 2,000 करोड म्हणजे घोटाळा म्हणण्यापेक्षा चोरी व्हायच नाही. ते तुम्हाला माहित आहे ना, राम मंदिर. बरोबर आहे तुम्हाला? दुसऱ्याच्या धर्माची टीका आहे का ही? अजिबात टीका नाही. परंतु हा इतिहासही सांगणं गरजेचं आहे, कारण बाबासाहेब म्हणतात जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आता साल कोणता आहे? 2026. आणि सोमनाथ मंदिर पहिल्यांदा लुटलं ते होतं 1026. नीट ऐका. 1026 मध्ये म्हणजे 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं गेलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं गेलं. तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये, सिलेबस मध्ये मलाही तुम्हाला हेच शिकवलं, कारण शिक्षणाचा म्हणजे शिकण्याचा, लिहिण्याचा, विद्या म्हणजे ग्रहण करण्याचा, शिकण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. बरोबर आहे का नाही? मग ब्राह्मणांनी लिहिलं, गद्याला घोडं म्हणून सांगितलं, तर ते आपण खरं मानून बसलो, म्हणून आपल्या समोर इतिहासच खराखुरा आलेला नाही. ब्राह्मणांनी जसं सांगितलं तसं तसं लिहिण्यात आलं आणि तेच आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे आणि तोच इतिहास आपल्याला माहित आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या भारतामध्ये नव्यानं इतिहास जी पुनरावृत्ती केली ती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. लक्षात घ्या. तर 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच आहे की हे सोमनाथ मंदिर किती वेळा लुटलं गेलं म्हणताय? 17 वेळा. सोमनाथ मंदिर 17 वेळा. पण पहिली स्वारी 1026 मध्ये झाली. लक्षात घ्या. आणि 17व्या ते कोण लुटलं? तुर्कस्तानचा एक मोहम्मद गझनी होता, त्यांनी 17 वेळा लुटलं म्हणते. कोणतं मंदिर? सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं. परंतु मात्र आता माझा यकीन होत आहे, मला विश्वास वाटत नाही, ती गोष्ट खोटी वाटत आहे की ते मोहम्मद गझनीनं 17 वेळा लुटलं नाही. ब्राह्मणांनी तेव्हाही सोमनाथ मंदिर लुटलं आणि आजही राम मंदिर लुटलेला आहे. आज म्हणजे असं म्हणतात की सोमनाथ मंदिरामध्ये 2 लाख दिनार त्यावेळी त्यांनी लुटले, पण यांनी 2,000 करोड. आता तर असंही ऐकण्यात आला, आजचीच घटना आहे की एका स्त्रीने, एका म्हणजे भाविक भक्त असेल, तिने रामायण लिहून म्हणजे सोन्याचं रामायण ते दान केलं होतं, तेही गायब आहे. लक्षात घ्या. सोन्याचे बिस्किट, सोन्याच्या चपला, ते राजमुकुट, हिरे, माणिक, मोते सगळं ब्राह्मणांनी चोरलेलं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे सोमनाथ मंदिर, लक्षात घ्या, हे सोमनाथ मंदिर म्हणजे समुद्राच्या किनारीत आहे गुजरातला. मी ते सांगतो तुम्हाला. सोमनाथ मंदिर दुसरं तिसरं काहीच नाही. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ ऐका. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथामध्ये बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धाच्या एकूण 8 भाग करण्यात आले होते. किती? शारीरिक धातूंचे, बुद्धांच्या अस्थिचे एकूण 8 भाग करण्यात आले होते बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर. तर बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर एक जो अस्थि धातू होता, शारीरिक धातू होता, तो होता सोमनाथला. ते वेठद्वीपच्या विद्वान ब्राह्मणांनी त्या ठिकाणी स्तूप बांधला होता. वेठद्वीपचे ब्राह्मण, मग त्याच ठिकाणी तो सम्राट अशोकाचा स्तूप होता त्या काळामध्ये. आज या ठिकाणी सोमनाथ मंदिर लागलेलं आहे. लक्षात घ्या. तर या सोमनाथ मंदिराच्या, हे सोमनाथ मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महान सम्राट अशोकांनी या जम्बूद्वीप भारतामध्ये
84,000 महाविहार, 84,000 महास्तूप, 84,000 धम्मशिलालेख, 84,000 धम्मस्तंभ संपूर्ण आणि 84,000 महास्तूप आणि 84,000 महाविहाराच्या जवळ महान सम्राट अशोकाने 84,000 पिंपळांची म्हणजे बोधिवृक्षाची लागवडही केली होती. तुम्हाला माहितच आहे संघमित्रा, महामहिंद्र आणि अनेक अरहंत भंतेजीला कुठे पाठवलं होतं? श्रीलंका देशामध्ये सोन आणि उत्तर या भंतेजीला, अरब भंतेजीला ब्रह्मदेशात म्हणजे म्यानमार स्वर्णभूमीला पाठवलं होतं. आपल्याच महाराष्ट्रामध्ये अशोकाराम महाविहार पाटलीपुत्र पटण्यावरून सम्राट अशोकांनी तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महाधम्म रक्षित नावाच्या भिक्खूला पाठवलं होतं. महाधम्म रक्षित नावाचा अर्हत भिक्खू यांनी संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. नीट ऐका. आणि म्हणजे कोणी पाठवला होता महाराष्ट्रामध्ये धम्म प्रचारासाठी? सम्राट अशोकांनी तिसऱ्या धम्म संगीतीमधून तो महाधम्म रक्षित नावाचा भिक्खू, अर्हत भिक्खू होता. आणि हा महाधम्म रक्षित नावाचा अर्हत भिक्खू हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार केला. आणि लक्षात घ्या असा उल्लेख आहे महावंश ग्रंथामध्ये की महाधम्म रक्षित भंतेजी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तर त्यांनी 75,000 लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. किती? 75,000 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि एवढंच नाही तर एकाच वेळी त्यांनी 14,000 लोक म्हणजे 14,000 अनुयायांना भिक्खू सुद्धा बनवलं. 14,000 भिक्खू आणि महाधम्म रक्षित अर्हत नावाचे भंतेजी चंद्रभागा नदीच्या तीरी पंढरपूरच्या ठिकाणी राहायचे. त्या ठिकाणी ते शहर होतं. म्हणून तुकोबारायाच्या गाथेमध्ये ओळ आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा वसविले पंढरपूर. पंढरपूर हे शहर सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं होतं. 84,000 महाविहारापैकीच एक महाविहार कुठे आहे आता? पंढरपूरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात देहू पुण्याच्या भाषणामध्ये 25 एप्रिल 1954 ला बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे. बौद्ध लेण्या म्हणजे बौद्ध गुफा, अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, कराड म्हणजे खूप साऱ्या बुद्ध लेण्यांचे नावं सांगता येईल. म्हणजे सर्वात जास्त बुद्ध लेण्या कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. याचा अर्थ महाराष्ट्र 100% बुद्धिस्ट होता. महारावरूनच या महाराष्ट्राचं नाव पडलेलं आहे असं ज्योतिबा फुले गुलामगिरी ग्रंथामध्ये म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त बौद्ध लेण्या असेल, बुद्ध लेण्या असेल तर सर्वात जास्त भिक्खू कुठे असेल? मग जिथं जास्त बुद्ध लेण्या तिथं सर्वात जास्त भिक्खू. आणि त्या बुद्ध लेण्या म्हणजे केवळ वर्षावासाचे, ध्यानाचे आणि राहण्याचे ठिकाण नव्हते तर ह्या सर्व तुम्हाला अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, बेडसे, कुडा, एलिफंटा हे सगळ्या बुद्ध लेण्या, कान्हेरीची बुद्ध लेणी किंवा ते सर्व महाराष्ट्रातल्या बुद्ध लेण्या एक प्रकारचे ते बौद्ध विद्यापीठ होते. बुद्ध धम्माच्या प्रचाराचे आणि प्रसाराचे केंद्र होते. लक्षात घ्या या सर्व बुद्ध लेण्यांवर काही बुद्ध लेण्या जर सोडल्या तर सर्व बुद्ध लेण्यांवर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. तुम्हाला माहित असेल जगप्रसिद्ध सगळ्यात मोठं चैत्य आहे लोणावळ्याला. मी नेहमी सांगत असतो प्रवचनामध्ये कार्ल्याची बुद्ध लेणी कार्ला लोणावळ्याला आहे. तिथं एकविरा देवी बसवलेली आहे ब्राह्मणांनी. तिथं धंदा चालू आहे. आणि सर्वात जास्त बुद्ध लेण्या माहित आहे कुठे आहे? सर्वात जास्त बुद्ध लेण्या आहे शिवनेरी किल्ल्यावर. लक्षात घ्या शिवाजी महाराजांचा जन्मच बुद्ध लेणीवर झाला शिवनेरी किल्ल्यावर, परंतु बुद्ध लेणीवर झाला. आणि शिवनेरी किल्ला आता अलीकडेच तुम्ही ऐकलं असेल ते सियागोयलचं प्रकरण वगैरे, लोहगड किल्ला म्हणतो आपण. या लोहगड किल्ला शिवाजी महाराजांचा नव्हे. लोहगड किल्ल्यावर सुद्धा बुद्ध लेणी आहे. आणि लोहगड किल्ल्याला लागून असलेला म्हणजे कार्ले भाजेच्या तुम्ही लेण्या पहा लोणावळा परिसरामधल्या, त्या लोहगड म्हणजे भाजे बुद्ध लेणीच्या समोरच लोहगड किल्ला आहे, विसापूर किल्ला आहे, शिवनेरी किल्ला आहे. हे तीनही किल्ले शिवाजी राजांनी नाही बांधले, सातवाहन बौद्ध राजांनी बांधले, नागराजांनी बांधले. लक्षात घ्या शिवाजी महाराजांनी त्यांना जिंकलेलं होतं. लक्षात घ्या. तर या सर्वात जास्त बुद्ध लेण्या महाराष्ट्रामध्ये माहित आहे कुठे आहे? शिवनेरी किल्ल्यावर. एकूण 750 बुद्ध लेण्या आहे. 750 बुद्ध लेण्या शिवनेरी किल्ल्यावर, त्याला जुन्नर म्हणतात. आणि तिथं काय झालं शिवाजी महाराजांच्या म्हणजे पेशव्यांच्या ब्राह्मणांच्या काळामध्ये शिवनेरीला एक लेण्याद्री नावाची लेणी आहे. सगळ्यात मोठी लेणी आहे अष्टविनायक लेणी.
तिथं ब्राह्मण पेशव्यांनी शिवशाही गेल्याच्या नंतर ब्राह्मण पेशव्यांनी जाणून बुजून त्या लेण्याद्रीच्या शिवनेरी जुन्नरच्या ठिकाणी बुद्ध लेणीमध्ये, सर्वात मोठ्या बुद्ध लेणीमध्ये काल्पनिक अष्टविनायक गणपती बसवला आहे. लक्षात घ्या. म्हणजे ब्राह्मणांनी केवळ राम मंदिराचीच गोष्ट नाही, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महान सम्राट अशोकांनी संपूर्ण भारतामध्ये 84,000 महाविहार, बुद्ध विहार बांधली होती. तर गेली कुठंच नाही. बुद्धांच्या मूर्त्या तिथून सोन्याच्या मूर्त्या गायब केल्या आणि सोन्याच्या मूर्त्या गायब करून त्याला वितळवलं अग्नीमध्ये आणि ते ब्राह्मणांनी सगळं चोरी केलेली आहे, जबरन कब्जा केलेला. मग काय मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला हा इतिहास मी याच्यासाठी सांगत आहो की शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर सुद्धा ब्राह्मणांनी मंदिरं उभे केलेली आहे. भारतामध्ये जेवढे काही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये जेवढे काही जुने मंदिर आहे ते सर्वच्या सर्व प्राचीन बुद्ध विहार होय. तिरुपती बालाजी असेल, अयप्पा मंदिर असेल, सोमनाथ असेल, जगन्नाथ असेल, बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, वैद्यनाथ असेल, आणि हे सर्व भारतातील सर्व प्राचीन मंदिर हे सर्वच्या सर्व प्राचीन बुद्ध विहार आहे. त्याचा कार्बन डेटिंग आहे, लक्षात घ्या. अलीकडेच 2016 मधली गोष्ट सांगतो, थांबतो. 2016 मध्ये नरेंद्र मोदी अध्यक्ष आहे. माहित आहे नरेंद्र मोदी कायचा अध्यक्ष आहे? सोमनाथ मंदिराचा अध्यक्ष नरेंद्र मोदी आहे. आणि त्या सोमनाथ मंदिरावर नरेंद्र मोदीला असं वाटलं की या सोमनाथ मंदिरावर 17 वेळा मोहम्मद गझनीनं स्वारी केली आहे आणि ते लयदा लुटलेलं आहे 17 वेळा. म्हणजे काहीतरी श्रीमंत असेल बा, या मंदिराच्या खाली काहीतरी असन बा. तर ते सोमनाथ मंदिर जे आता बांधलेलं आहे की नाही 3 मजल्या बुद्ध विहारावर, हे वल्लभभाई पटेलनं बांधलेलं आहे. जसं अयोध्येच्या साकेत अंजनवन बावरी महाविहारावर जसं त्यानं अयोध्या राम मंदिर उभं केलं, तसंच ते जे सोमनाथ मंदिर आहे, हे सोमनाथ जे महाविहार आहे ते पहिल्यांदा मौर्य राजांनी आणि मैत्रक राजांनी, लक्षात घ्या, सोमनाथ मंदिराची पायाभरणी मौर्य सम्राट अशोकांनी केली, पण मैत्रक बौद्ध राज्य, मैत्रक म्हणजे कोण? मैत्रक घराणं, मैत्रक राजवंश होऊन गेला गुजरातला. त्याचा जो संस्थापक होता परम भट्टारक मैत्रक राजा, आणि असे शिलादित्य नावाचे एकूण 7 मैत्रक राजे यांनी ते सोमनाथ महाविहार बांधलेलं होतं. तर मोदीनं काय केलं, 5 करोडची एक मशीन आणली विदेशातून, तिला जीपीआर मशीन म्हणतात. कोणती? जीपीआर मशीन. 5 करोडची. कायच्यासाठी? जे सोमनाथ मंदिर आज वल्लभभाई पटेलनं बांधलेलं आहे, सोमनाथला बुद्ध लेण्या सुद्धा आहे. वल्लभभाई पटेलचा सर्वात मोठा जो पुतळा बसवला म्हणतात कुठे? तिथे सोमनाथ पाशीच बसवला, तिथं बुद्ध लेण्या आहे. तर त्या सोमनाथ जो वल्लभभाई पटेलचा जो पुतळा बसवला मोदीनं, तो जाणीवपूर्वक बुद्धांच्या लेण्यांवरच बसवलेला आहे. लक्षात घ्या, जाणीवपूर्वक. तर आता ते 5 करोडची जीपीआर मशीन आणली. आता ती जीपीआर मशीन म्हणजे त्या सोमनाथ मंदिराच्या तिथं ते शिवलिंग आहे ना, तर त्या शिवलिंगाखाली ते मशीन, आता मशीन तुम्हाला समजणार आहे, त्या जीपीआर मशीननं जमिनीमधलं आरपार दिसते, खोदकाम न करता जमिनीखाली काय आहे बा हे ते दिसते. आता आणली कोण ते मशीन? नरेंद्र मोदीनंच आणली, 5 करोडची आणली बाहेर देशातून, आणि त्यानं ते मशीन सोमनाथ मंदिराच्या ठिकाणी आत गर्भगृहामध्ये त्या शिवलिंगापाशी ते मशीन लावली, आणि लावल्याबरोबर त्या जमिनीखाली, त्या सोमनाथ मंदिराच्या खाली 1 नाही 2 नाही 3 मजल्याचं बुद्ध विहार लागलं. किती? 3 मजल्याचं बुद्ध विहार लागलं. आणि त्याचा 32 पेजेसचा रिपोर्ट IIT गांधीनगरला सादर करण्यात आला, पण ते व्हायरल होऊ दिलं नाही. आणि आजही ते सोमनाथ मंदिर म्हणजे तिथं महाविहारावर 84,000 महाविहारांपैकीच एक महाविहार म्हणजे सोमनाथ, लोकनाथ, सारनाथ आणि संतेन सोमविधीना, म्हणजे ज्यांनी सोम बळानं जिंकून घेतलाय, सौम्य बळानं जिंकून घेतलाय. बुद्धालाच लोकनाथ म्हणतात, सोमनाथ म्हणतात, जगन्नाथ म्हणतात, विश्वनाथ म्हणतात. तर तिथं बुद्धाच्या महाविहारावर त्यांनी सोमनाथ मंदिर उभं केलं. आणि कोरोनामध्ये म्हणजे 6 डिसेंबरला जाणीवपूर्वक बाबरी मस्जिद पाडली. बाबरी म्हणजे काय? बावरी नावाचा एक अर्हत भिक्खू होता बुद्धाच्या काळामध्ये, बुद्ध शिष्य, पारायण सुत्तामध्ये आहे. तर या बावरी नावाच्या भिक्खूवरूनच ते बावरी महाविहार अंजनवन या ठिकाणी बांधलेलं होतं. आणि लक्षात घ्या, आज ज्या ठिकाणी साकेत अयोध्याला एकूण पूर्वाराम नावाचं महाविहार, विशाखाचं बालपण विवाह सुद्धा विशाखाचा साकेत अयोध्याला झाला होता. लक्षात घ्या, कालकाराम नावाचं महाविहार, पूर्वाराम नावाचं महाविहार, अंजनवन नावाचं महाविहार आणि ते बावरी नावाचं महाविहार, एकूण 4 महाविहार त्या काळामध्ये तिथे होते. कुठे? साकेत अयोध्याला. जुनं नाव होतं साकेत, बदलवलं त्यानं नाव.
कोण? ब्राह्मणांनी अयोध्या केलेला आहे. आणि या साकेत नगरीला सम्राट अशोकाने, लक्षात घ्या, भगवान बुद्धांच्या दातावर, भगवान बुद्धाला एकूण 40 दात होते नरसिंह दातामध्ये, तर भगवान बुद्धांच्या एक दातापैकीचा एक दंतधातू, एक दाढ, एका दातावर सम्राट अशोकांनी 200 फुटाचा स्तूप बांधला होता. कुठे? साकेत अयोध्याला. आणि भगवान बुद्धाच्या नखावर, लक्षात घ्या, दातावरही बांधला होता साकेत अयोध्याला स्तूप, आणि दुसरा स्तूप सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांच्या नखावर, म्हणजे नख धातू आणि दंत धातूवर असे 2 महास्तूप 200 फुटाचे आणि स्तंभ सुद्धा तिथे उभारलेला होता. लक्षात घ्या. मग साकेत नगरी ही बुद्धिस्ट नगरी होती, मथुरा नगरी ही बुद्धिस्ट नगरी होती. मथुरेला भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातला मथुरेच्या वेरंजा या ठिकाणी वर्षावास केला होता. सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु मोगलीपुत्ततीस यांचं जन्मगाव आहे मथुरा, आणि बौद्ध सम्राट कनिष्क राजा यांचे धम्मदीक्षा गुरु अश्वघोष नावाचे भिक्खू यांचं जन्मस्थान आहे साकेत अयोध्या. लक्षात घ्या. तर या आज त्या ठिकाणी म्हणजे 6 डिसेंबरला ती बाबरी मस्जिद पाडून त्या ठिकाणी बुद्ध विहार लागलं, आणि त्या बाबरी महाविहारावर राम मंदिर उभं करण्यात आलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे आमचे एकच नाही, 84,000 बुद्ध विहारांवर त्यांनी जबरन कब्जा केलाय. बरोबर आहे का नाही? आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहित असेल ते धाम नदी आहे का नाही, पवनारला, पवनार ही नदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये सातवाहन नागराजे आणि वाकाटक नागराजे होऊन गेले. या वाकाटक नागराजे आणि सातवाहन नागराजे यांनी अजंठा वेरूळच्या बुद्ध लेण्या खोदलेल्या आहे. तर वाकाटक जे नागराजे होऊन गेले, वाकाटक नागराजांची राजधानी आपल्या इथं होती. कुठे? पवनारला. पवनारचं जुनं नाव आहे प्रवरपूर. आजही आपल्या वर्धेच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरच्या भाषणामध्ये म्हणतात, नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा परिसर हा नाग लोकांची वस्ती होता, आपण नागवंशी लोक होते. आजही आपल्या वर्धेच्या बाजूला नागठाणा नावाचं गाव आहे, नागापूर नावाचं गाव आहे. लक्षात घ्या. म्हणजे नाग लोकांच्या खानाखुणा. समजलं? नागझरी नावाचं गाव आहे, नागटेकडी नावाचं गाव आहे. म्हणजे वर्धा आणि पवनार म्हणजे काही खूप दूर नाही. तर पवनारचं जुनं नाव होतं प्रवरपूर, आणि ती धाम नदी नव्हती, धम्म नदी होती. आणि धम्म नदीच्या काठावर आजही त्या विनोबा भावेनं आश्रम जो उभा केला का नाही तिथं, तो आश्रम सुद्धा 84,000 बुद्ध विहारापैकीचे एक विहार आहे तिथं. बुद्धांच्या गुप्त काळातली आणि सम्राट कनिष्काच्या काळातली आपल्या नागविदर्भामध्ये, नागविदर्भ म्हणजे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाल दगड दिसत नाही, लाल बलुआ पत्थर तिकडे युपी मध्ये दिसते. तर आपल्या पवनारच्या आश्रमामध्ये, विनोबा भावे आश्रम, परमधाम आश्रम ज्यांना म्हणतो, त्या आश्रमामध्ये लाल दगडाची मूर्ती आहे. सांगा, लाल दगड आहे का विदर्भामध्ये? लाल बलुआ पत्थर. सम्राट कनिष्कानं मथुरा येथे जे निर्माण केलेली बुद्ध मूर्ती आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये पाठवलेली होती, ती आजही बुद्ध मूर्ती कुठे आहे? विनोबा भावेच्या आश्रमामध्ये ठेवलेली आहे. आणि वाकाटक नागराजांच्या मूर्त्या आज ज्या ठिकाणी वर्धा पवनार आश्रम विनोबा आश्रम म्हणतो, तो पवनार आश्रम विनोबा आश्रम सुद्धा बुद्ध विहारावरच बांधलेला आहे. ते बुद्ध विहार होतं, बौद्ध धर्माचं केंद्र होतं, आणि ते वाकाटक नागराजांची राजधानी होती. कोणतं? पवनार. आणि लक्षात घ्या, थोडं पुढे गेला आपण तर तुम्हाला केळझर दिसते, आणि केळझरला सुद्धा धम्मनाग नावाचा राजा राहत होता, आणि त्याची महाराणी होती भद्रशिला, आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं सुमित्र. तुम्ही जे आज केळझरला जे तुम्ही जर वर्त गेले त्या सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरामध्ये टेकडीवर जा तुम्ही, तिथं तुम्हाला गेल्याबरोबरच तुम्ही आजही केळझरला कधी गेले तर केळझरला त्या गणपतीच्या टेकडीवर जा. त्या टेकडीवर तुम्ही गेल्याबरोबरच तुम्हाला गणपतीच्या बाजूला भल्ली मोठी बुद्धाची मूर्ती बाहेरच आहे, आणि त्याला पूर्ण शेंदूर लावून तुम्हाला गेल्यावर तुम्ही पटकन ओळखा की बुद्धाची मूर्ती आहे. म्हणजे ते धम्मनाग नावाचं ते एक चक्रनगर होतं. केळझर नाव नव्हतं त्याचं जुनं, एक चक्रनगर. म्हणजे तिथं सुद्धा धम्मनाग नावाचा राजा राहत होता, बुद्धिस्ट राजा होता. आणि भद्रावतीला भद्रनाग नावाचा राजा राहत होता. लक्षात घ्या. आणि थोडं मग केळझरच्या पुढे गेलं तर मनसर विद्यापीठ आहे नागपूर पाशी. नागरधन आहे, नागरधन नसून ते नागवर्धन होतं, तेही विद्यापीठ होतं, नागरा विद्यापीठ होतं. असे खूप सारे बुद्धिस्ट विहार होते. तर मी तुम्हाला ती जाता म्हणून ती गोष्ट सांगतो की भगवान बुद्धांचा जो दंतधातू होता, भगवान बुद्धांच्या दंतधातूवर साकेत अयोध्याला सम्राट अशोकांनी काय बांधला होता? स्तूप बांधला होता. दंतधातूवर, दाढेवर भगवान बुद्धांच्या. आणि एक दंतधातू भगवान बुद्धाचा कुठे होता? जगन्नाथपुरीला. लक्षात घ्या, जगन्नाथपुरी कुठे आहे? आता वर्षावास चालू झाला का तिथं रथयात्रा चालू होते. आता ही रथयात्रा आता चालू आहे ते वर्षावासामध्ये, जसे आपले ग्रंथ चालू आहे. तर तिथं जगन्नाथपुरीला माहित आहे का काय करतात?
म्हणजे प्राचीन काळामध्ये जगन्नाथपुरी हे प्राचीन बुद्ध विहार होतं, महाविहार होतं. हे मी नाही सांगत, तुम्ही स्वामी विवेकानंदचं स्टेटमेंट आहे. जगन्नाथपुरी हे प्राचीन बुद्ध विहार आहे, महाविहार आहे. मीच नाही म्हणत, तर स्वामी विवेकानंद म्हणतो. दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये काय म्हणतो स्वामी विवेकानंद? जगन्नाथपुरीचे, ओडिसा मधलं जगन्नाथपुरीचे हे जे मंदिर आहे हे प्राचीन काळातील बौद्ध महाविहार होतं. आणि स्वामी विवेकानंद तर असे म्हणतात, केवळ जगन्नाथपुरीच नाही तर या भारतातले जेवढे काही जुने मंदिर आहे ते ब्राह्मणांनी हडपलेले आहे. सर्व जुने मंदिर सुद्धा प्राचीन बौद्ध महाविहार होते. कोणाचं? स्वामी विवेकानंदाचं स्टेटमेंट आहे. जगन्नाथपुरीला काय व्हायचे वर्षावासामध्ये? भगवान बुद्धांचा तिथं दंत धातू होता, एक दंत कुमार, आणि हेममाला नावाची महाराणी तिथे राहत होती. कुठे? जगन्नाथपुरीला. एक दंत कुमार. तर एक दंत म्हणजे काय? भगवान बुद्धांचा एक दंत धातू त्या जगन्नाथपुरीच्या महाविहारामध्ये होता. त्या दंत धातूला ते रथामध्ये ठेवायचे, त्या दंत धातूला भगवान बुद्धाच्या, पूर्ण जगन्नाथपुरी गावामध्ये, शहरामध्ये तो फिरवायचे. भगवान बुद्धाचा दात ठेवायचे त्या रथामध्ये, आणि त्या रथाला मग सगळे लोक ओढायचे. ही परंपरा नष्ट केली ना. आता ते दुसरं बलराम, सुभद्रा, कृष्ण तिथं ते बुद्धाचं ते सगळं गायब केलेलं आहे. लक्षात घ्या. मग तो जगन्नाथपुरीचा दात कुठे आहे? तर जगन्नाथपुरीचा दात नंतर जेव्हा आक्रमण झाली तर श्रीलंकेला तो दात पाठवण्यात आला. आजही श्रीलंकेला भगवान बुद्धांचा दात कॅन्डी नावाच्या महाविहारामध्ये. आणि आपल्या नागविदर्भामध्ये, आपल्या नागविदर्भामध्ये पवनीला भगवान बुद्धांचा दात होता. बघा, जगन्नाथपुरी कुठली आहे? ओडिसा मधली. आणि त्या जगन्नाथपुरीच्या महाविहारामध्ये भगवान बुद्धांचा एक दात होता. बरोबर. आणि आपल्या पवनीला, पवनी म्हणजे पवनी आणि पवनार, तर पवनी हे कुठे आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये. तर स्वतः पवनीला सम्राट अशोक आणि सम्राट अशोकाचा मुलगी संघमित्रा, महामहेंद्र, मोगलीपुत्र अरहत महादेव भंतेजी येऊन गेलेले होते. कुठं? पवनीला. म्हणजे जेवढे काही 84,000 महास्तूप महाविहार सम्राट अशोकाने बांधले, तर 12 वर्ष म्हणजे चिवर घेतल्याच्या नंतर, भिक्खू बनल्याच्या नंतर महेंद्र भंतेजी आणि संघमित्रा श्रीलंकेला नाही गेले, डायरेक्ट 12 वर्ष भारतात राहिले. त्यांनी भ्रमण केलं चिवरावर. लक्षात घ्या. म्हणून संघमित्रा, महामहेंद्र पवनीला आले. तर पवनीला जो स्तूप दिसतो, म्हणजे लक्षात घ्या, जगन्नाथपुरीला काय होता? भगवान बुद्धांचा दंत धातू होता. ठीक आहे ना. आणि पवनीला, भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी नावाचं ठिकाण आहे. ते मला वाटते वैनगंगा नदीच्या ठिकाणी, नदीकाठीच असतात महास्तूप महाविहार. ते पंढरपूरचं कुठं आहे? नदीकाठीच आहे. निरंजना नदीच्या काठी महाबोधी विहार. तुम्ही कोणत्याही बुद्ध लेण्या, महास्तूप महाविहार पहा, तुम्हाला नदीकाठीच दिसते. आणि जास्तीत जास्त महाविहार तुम्हाला पूर्व दिशेकडूनच तोंड करून दिसते. तुम्ही पहा, महाबोधी महाराजाचं तोंड कोणा दिशेने आहे? कारण बुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी पूर्व दिशेकडेच त्यांनी तोंड करून बसले होते. पंढरपूरच्या विहाराची दिशा पहा, पूर्व दिशा. तिरुपती बालाजी पूर्व दिशा. जगन्नाथपुरी पूर्व दिशा. तुम्हाला सर्वच जुने मंदिर पूर्व दिशेकडूनच त्यांचे तोंड दिसते. कारण पूर्व दिशा ही भगवान बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीची दिशा होती, जन्माची दिशा होती, धम्मचक्र प्रवर्तनाची दिशा होती. लक्षात घ्या. आणि म्हणजे जगन्नाथपुरीला भगवान बुद्धांचा एक दंत धातू होता. आणि पवनी भंडाऱ्याला सुद्धा बुद्धांच्या दातावर स्तूप बांधला होता सम्राट अशोकाने. लक्षात घ्या. तर तिथं जगन्नाथ टेकडी पहा, म्हणजे जगन्नाथ टेकडी पवनीला, म्हणजे जगन्नाथ मंदिर तिथे उभारलं आहे ना, जिथं भगवान बुद्धाचा दात आहे पवनी भंडाऱ्याला. आणि तिथं जगन्नाथपुरी. तर आज सांगायचं तात्पर्य म्हणजे सम्राट अशोकांनी बांधलेली 84,000 बुद्ध विहार गेली कुठं? तर गेली कुठंच नाही. ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे. एवढेही मंदिर त्याला कमी पडले तर त्याने बोधगयेचं महाबोधी महाविहार सोडायला तयार नाहीत ते. लक्षात घ्या. हजारो, आता तुम्हाला ती चोरी दिसली म्हणून तुम्हाला माहित झालं, पण कितीतरी दररोज चोऱ्या होत आहे मंदिरामध्ये, आहे का नाही? ब्राह्मणांचं आरक्षणच आहे त्या मंदिरामध्ये. लक्षात घ्या. म्हणून जाता जाता मी तुम्हाला तेच सांगून जातो की लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही संत चोखामेळ्याचं नाव ऐकलं असेल, ऐकलं? चोख्याचं अस्पृश्य महार होता, त्याला तिथं पायरीपाशी त्याला कधीच दर्शन होऊ दिलं नाही. पायरीपाशीच त्याची समाधी आहे पंढरपूरला. बाबासाहेब म्हणतात पंढरपूरचं जे मंदिर आहे ते प्राचीन बुद्ध विहार आहे, हे मी सिद्ध करून देईन. देवरोडच्या भाषणामध्ये मी सिद्ध करून देईन. कारण बाबासाहेबांनी मातंग परिषद घेतली होती. कुठे? पंढरपूरला. 2 भेटी झाल्या होत्या बाबासाहेबांच्या पंढरपूरला. आणि ते प्राचीन बुद्ध विहाराचं हे मी सिद्ध करून देईन. तर पंढरपूरला येऊ देत नव्हते, आपलेच महाविहार होते, पण आपल्याच लोकांना येऊ देत नव्हते. आणि जेव्हा संत चोखामेळ्यानं जबरदस्ती केली पंढरपूरच्या मंदिरामध्ये जायचं बा,
तर त्यावेळी चोखा मेळांवर चोरीचा आरोप लावला. बघा, विठ्ठलाच्या गळ्यातला सोन्याचा हार संत चोखा मेळानं चोरला म्हणून ब्राह्मणांनी त्याच्यावर खोटा आरोप लावला. कोणावर? चोखा मेळांवर. त्यांच्या अभंगांमध्ये लिहून आहे, चालता बोलता. बघा, बुद्धा म्हणजे संत चोखा मेळा काय म्हणते बुद्धाला, विठ्ठलाला पहा अभंग त्याचा कसा, चालता बोलता न मोडे समाधी, त्याशी एकची कारण मूळ अंतकरण शुद्धी. म्हणजे बुद्धच आहे तो, हे संत चोखा मेळाने सांगितलंय. शोधांचा महाशोध, बोधांचा महाबोध, शुद्धांचाही शुद्ध बुद्ध विठेवरी. कोण म्हणत आहे? संत नामदेव. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, बुद्ध धम्माचे नगर विठो पाटील त्याचं नाव. अधर्म जाहला धर्म लोपला, म्हणजे अधर्म जाहला धर्म लोपला, हे तू न पाहसी, याच साठी तू पंढरी विटेवरी बुद्ध नांदसी. बघा, संतांचे म्हणजे सर्व संतांनी सांगितलं की ते प्राचीन बुद्ध विहारच आहे. तर संत चोखा मेळांवर खोटा चोरीचा आरोप लावला की त्यांनी विठ्ठलाच्या गळ्यातल्या सोन्याचा हार चोरला म्हणून. आणि एवढंच नाही तर ब्राह्मणांनी त्याच्यावर खोटा तर आळ लावला संत चोख्यांवर. त्याला बैलाच्या पायाला बांधलं दोरीनं. लक्षात घ्या, पायाला दोरीला बांधून पूर्ण पंढरपूर नगरामध्ये त्याला हिरवलं. अमानुष छळ, हत्या, म्हणजे हत्याच केली, त्याचे हाल केले. सर्व साधू संतांच्या हत्या ब्राह्मणांनीच केल्या, छळही केला. तुम्हाला माहित आहे, संत कबीराचे तुकडे तुकडे करून गंगा नदीमध्ये फेकून दिले. संत रविदासाचे तुकडे तुकडे करून गंगा नदीमध्ये फेकून दिले. आणि बुद्धाच्या काळामध्ये महामोगलाईन भंतीची दिवाळीच्या दिवशी हत्या करून तुकडे तुकडे करून नदीमध्ये फेकून दिले. आणि होळीच्या दिवशी संत तुकारामाची हत्या करून त्याच्या गाथा पडून इंद्रायणी नदीमध्ये त्याची हत्या केली. शिवाजी महाराजांची हत्या करणारे आणि संभाजी महाराजांची मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे जिवंतपणे डोळे, त्यांचं लिंग, त्यांचे कातडे सोडून मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे त्यांना हाल हाल करू करू मारल्या. सर्व संतांच्या छळ आणि हत्या ब्राह्मणांनीच केलाय. सांगा, चोखा मेळाला त्यांनी बैलाच्या पायाला बांधून, खोटा आरोप घालून बैलाच्या पायाला बांधून पूर्ण पंढरपूर नगरामध्ये त्यांना फरफटत नेलं. किती मोठा अमानुष छळ आणि हत्या केली. आज ब्राह्मणाला नेऊ शकते का? म्हणून लिहूनच आहे त्याच्यात, ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. तुम्हाला एक तरी ब्राह्मणावर टीका करताना दिसते का? तुम्ही मीडियामध्ये पहा, मोबाईल मध्ये पहा, ब्राह्मणावर कधीच टीका करत नाही. पण आपले लोक ब्राह्मण किती व्याभिचारी असू द्या, म्हणजे ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकात श्रेष्ठच आहे. तो व्याभिचारी राहो का, बलात्कार राहो का, हत्या करो का, चोरी करो का, राम मंदिर लुटो का, सोमनाथ मंदिर लुटो, ब्राह्मणाची कधीच निंदा करत नाही. तुम्ही मोबाईल मध्ये पहा, त्याच्यात ते चोऱ्या लपवते. लक्षात घ्या. पण आज मात्र आपण, गाडगे बाबांनी सरळ सांगितलं होतं, अरे देवळात देव नसते. एकही दिवस शाळेत गेला नाही गाडगे बाबा. गेले का? एकही दिवस नाही. गाडगे बाबाला जे समजलं ते शिकल्या लोकांना नाही समजत, नाही तर फसले नसते. समज गाडगे बाबाचं एकाच वाक्यात शब्द होतं, पहा, देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पोट असते. बरोबर नाही? ब्राह्मणाचं पोट होतं ना. ज्योतिबा फुले म्हणतात, पूजा पाठ करणं हे ब्राह्मणों का धर्म नाही, धंदा आहे. त्यांचे ते धंदा आहे, त्यांचं ते आरक्षण आहे. म्हणून राम मंदिर, बाबरी मस्जिद पाडण्यासाठी ओबीसी लोक होते, भंगी लोक होते, कोळी लोक होते, वाल्मिकी समाजाचे होते, आदिवासी लोक होते. आणि सगळं मंदिर बांधून झाल्यावर ब्राह्मणांनी तिथं दावा ठोकला आणि त्याच्यावर आता चोरी केली. वास्तविक पाहता ते अंजनवन बावरी महाविहार होतं. लक्षात घ्या, भगवान बुद्धांच्या याच्यावर. तर हे जगन्नाथ जे मंदिर आहे, जगन्नाथपुरीचं जे भगवान बुद्धांचं जगन्नाथपुरीचं जे प्राचीन महाविहार आहे, हे काला पहाड नावाच्या, लक्षात घ्या, काला पहाड नावाचा एक कालचंद राय, काला पहाड आणि कालचंद राय नावाचा एक ब्राह्मण होता. तो मुस्लिम बनून जगन्नाथपुरीचं, आणि ते 10च्या नोटीवर कोणार्क सूर्य मंदिर आहे, ते प्राचीन बुद्ध विहार आहे. तर हे कोणार्क सूर्य मंदिर, जगन्नाथ मंदिर आणि ओडिसा मधले रत्नागिरी जेवढे काही जुने मंदिर होते त्याला नष्ट करण्यात, त्याला पाडण्यात, त्याची तोडफोड करण्यामध्ये, लुटण्यामध्ये काला पहाड नावाचा एक ब्राह्मण होता. आपल्याला सांगितलं गेलं की मोहम्मद बख्तियार खिलजीनी नालंदा विद्यापीठ जाळलं. अजिबात नाही. मोहम्मद बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळलं नाही. शशांक नावाच्या बंगाली राजांनी बोधिवृक्ष जाळलं होतं, बोधगयेचं, आणि महाविहार सुद्धा तोडलं होतं. 9 लाख ग्रंथ नालंदा विद्यापीठातले 6 महिने जळत राहिले. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनाच या भारत देशाचा इतिहास खरा खुरा कळलेला होता. आज आमचे सर्व 84,000 बुद्धविहार ब्राह्मणाच्या कब्जामध्ये. काय काय करा, कोणतं विहार मागान तुम्ही. आणि आता एकाच मंदिरामध्ये चोरी झाली तर तुम्हाला बरं नवीनच, बरोबर आहे का नाही? पण एवढ्या वर्षापासून आमचे 84,000 महाविहारावर त्याने कब्जा केलाय आणि त्याच्यात ते चोरी करत आहे. महाबोधी महाविहार सोडायला तयार नाही. जगातलं सर्वात मोठं दान येते तिथं. लक्षात घ्या. कुठे?
बोधगयेच्या विहारात ते सोडायला तयार नाही ब्राह्मण, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीनं सर्वच बुद्ध विहार आज ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. आणि ते आजही भीमा कोरेगावाची जागा, लक्षात घ्या, भीमा कोरेगावाची जागा सुद्धा 260 एकर होती, त्याच्यावरही कब्जा केला. पुण्याजवळ असलेला तळेगाव दाभाडेला 80 एकर जागा होती, बाबासाहेबांनी विद्यापीठ बांधण्यासाठी घेतली होती, त्याच्यावरही कब्जा केला. आता आपलं ते महूगावचं आहे जन्मभूमी, त्याच्यावरही ब्राह्मणाचाच कब्जा आहे, बीजेपी RSSच्या लोकांचा. आणि हळूहळू दीक्षाभूमीवर आहे ते तुम्ही प्रकरण पाहताय. आपलेच विहार आणि आपल्याला ते स्वतंत्र नाही. ब्राह्मण हजारो वर्षापासून चोरी करत, आणि चोरी करणेच हा त्याचा धर्म आहे. राम मंदिर चोरलं ही त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. हजारो वर्षापासून चोरी आहे, त्याला भीती नाही. त्याले म्हणते कणकण में भगवान है, भगवान सब देखता है, देव बरोबर करते बराबर करते, मग खाऊन नाही केलं तर बरोबर आहे का नाही. म्हणजे रामावर विश्वासच नाही द्यायचा. त्याला माहित आहे काल्पनिक रामायण आम्हीच लिहिलेला आहे आणि हा खोटारडा आहे, म्हणून त्याला जर भीती असते तर त्यानं ते सोन्याचे बिस्किट आणि ते 2000 करोड चोरले नसते, लक्षात घ्या. म्हणून आज या भारत देशाचा इतिहास क्रांती प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे मावल्यानं. म्हणून आज या परिवारामध्ये मी तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास सांगितलेला आहे. आपण या वर्षी 23 सप्टेंबरला बडोद्याला या संकल्प भूमीला बाबासाहेबांनी 11 दिवस तिथे नोकरी केली, तर तिथं 23 सप्टेंबरला खूप मोठा संकल्प भूमी बडोद्याला संकल्प दिवस म्हणून कार्यक्रम असतो. लाखोच्या संख्येने लोक तिथे येत असतात बडोद्याला, गुजरातला. तर तुम्ही सर्वांनी बडोद्याला यायचं आहे. आणि जाता जाता हेच मी सांगतो की आपलं जे वर्धा जिल्ह्यातलं जे काही पवनार आश्रम आहे, विनोबा भावेचा आश्रम, या आश्रमामध्ये ते आश्रमच बुद्ध विहारावर आहे. तिथं सगळ्या बुद्धांच्या मूर्त्या पडलेल्या आहे. मी असं म्हणतो, आम्ही गेल्या वर्षी 2 वर्षाच्या आधी 4000 लोक जाऊन पवनी आणि पवनारला जाऊन आम्ही महाबुद्ध वंदना घेतली होती वर्षावासामध्ये. तर वर्धेच्या लोकांचं काम आहे, तुम्ही आंबोडा येनाडा इथे वगैरे जात असता वर्षावासामध्ये, बरोबर आहे का नाही, तिथेही नक्कीच जा. पण तुम्ही पवनारला सुद्धा तिथं बुद्धाची मूर्ती आहे मोठी, ज्यात पवनार आश्रमामध्ये तिथं बुद्धाच्या मूर्त्या पडलेल्या आहेत. प्राचीन बुद्ध विहाराचं ठिकाण आहे ते. वर्षावासामध्ये तुम्ही घरून डबे घ्यायचे आणि वर्षावासामध्ये तिथे जायचं. मी एक तारीख ठरवेल मस्त, म्हणजे आपण यावर्षी पहिल्यांदा, मी याच्या 2 वर्षाच्या आधी घेतली पवनार आश्रमामध्ये, जिथे ते बुद्धाची मूर्ती आहे उभी. तर आपण वर्धेतले लोक, पुलगाव देवळीतले लोक, आपण वर्षावासामधल्या कुठल्या तरी एक रविवार घेऊ, तिथं त्या ठिकाणी महाबुद्ध वंदना घेऊ वर्षावासामध्ये. दरवर्षी आपण ती परंपरा चालू करू. वर्धेतल्या सर्व मग रत्नस्तंभ बुद्ध विहार असेल, ते तिकडे मग गिट्टीपल नागसेन बुद्ध विहार असेल, बोधिसत्व, वर्धे शहरातले जेवढे काही, पुलगाव देवळीतले जेवढे काही बुद्ध विहार आहे, त्याच्यामध्ये सर्व उपासक उपासिकांनी वर्षावासातला कुठला तरी एक दिवस, म्हणजे रविवार दिवस, आपण पवनार आश्रमासाठी महाबुद्ध वंदनेचा, फक्त आपल्याला वंदना करायची आहे, तिथं जेवण करायचं आहे. आणि ते आपण गेलं, आपण जाणं बंद केलं बुद्ध लेण्यावर, म्हणून त्या लोकांनी कब्जा केला. आपणच जाणं सोडून दिलं ना, आपण जाणं सोडून दिलं म्हणून त्या लोकांनी कब्जा केला. म्हणून परमधाम ते पवनारचं प्राचीन बुद्ध विहार आहे, हे लोकांना सांगण्यासाठी मी एक तारीख निश्चित करेल, तुम्हाला फोन करेल मी. आपण वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक उपासक उपासिकांना मी ते मेसेज पाठवेन आणि आपण एक दिवस सोबत घरून डबे घ्यायचे आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा दाखवून देऊ, महाबुद्ध वंदना घेऊ वर्षावासातली कुठेतरी. तुम्ही सगळेजण तयार राहा ना, मी फोन केल्याच्या नंतर सगळेजण यायचं, लक्षात घ्या. आपल्याला हल्लाच बोलायचा आहे तिथं, बरोबर आहे. पहिल्यांदा दांदरले पाहिजे त्या विनोबा, इकडे बौद्ध लोक कसे काय आले बा वर्षावासात, कारण आपलंच आहे ते. आज त्या ठिकाणी ते खुली मूर्ती आहे, आपण पूजा करायला सुद्धा जात नाही. आपण ते आंबोडा वगैरे इकडे तिकडे नेहमीच आहे, ते आपल्याच हक्कामध्ये आहे, त्याचं काही तेवढं मोठं आहे. पण पवनार आश्रम लोकांना माहित झालं पाहिजे हा आपला इतिहास आहे. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंद करून उठतील. तर आपल्याला जाणीव करून द्यासाठी ते आमचं आहे हे सांगासाठी जायचं आहे. कुठे? पवनार आश्रम आपल्या जवळच आहे. आणि सर्वांना मी आवाहन करेल तसं, मी जसा तुम्हाला फोन केला तसं तुम्ही सर्वांनी पूर्ण मोहल्यातल्या प्रत्येक जण तिथे यायचं आहे. तुम्हाला तिथं फक्त वंदना घ्यायची, प्रवचन घ्यायचं आणि दरवर्षी आपण एक दिवस पवनारसाठी ठेवू वर्षावासातला. आवडेल का तुम्हाला ही गोष्ट? ठीक आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. धम्मपालन गाथा. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे